सो लेट्स स्टार्ट। बहुत दिन से गायब था मैं, हिंदी मराठी दोनों। अब बहुत दिन से गायब था क्योंकि थोडी हेल्थ इश्यू थी, तब्येत प्रॉब्लेम। मराठी येते भाई मला, इट्स ओके। आता हिंदी मराठी दोन्ही आणि आपण बोलणार आहोत. हा व्हिडिओ लेट येणार आहे, बरोबर आहे, पण मला काय वाटते पण दोन्ही मॅच एका व्हिडिओमध्ये कवर केली पाहिजे, कारण की त्या एका मॅचवर एक व्हिडिओ टाकणं हे अर्थाची गोष्ट नाही आहे. हे मग माझ्या स्वार्थासाठी होऊन जाईल. एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही मॅच कवर करून टाकू आपण, काय काय झालं काय काय नाही झालं. इंडियाची दुसरी मॅच ODIची सिरीज जी आता झालेली आहे, आपण त्याच्यात हारलेलो आहोत 2-1. त्यांना घंटा कोणाला फरक नाही पडवला, आपण सिरीज हारून आलो. फरक 2-3 जणांना पडवला, एक तर कॅप्टनने पडवला, कोचला पडू राहिला आणि सिलेक्टरला पडू राहिला की आपण तिथून सिरीज हारून आलो. बाकी इंडियातल्या कोणालाच फरक नाही पडवला की आपण ODIची सिरीज हारून आलो. काय म्हणू शकतो या गोष्टीवर? तर ते वातावरण माहोलच असं करून टाकलं की ते कोणाची लास्ट सिरीज आहे. भाई मी पण भटलो होतो, कारण की मला न्यूज अशा भेटू राहिले ते की बा लास्ट सिरीज आहे कोणाची, पाहून घ्या, असं करून घ्या, एन्जॉय करून घ्या वगैरे वगैरे वगैरे. देऊन दिला बांबू ज्यांना द्यायचा होता, असं देऊन दिला की त्याची लिमिट नाही. सो आपण सेकंड मॅचबरोबर बोलतोय. सेकंड त्याच्यात इंडियाची पहिली बॅटिंग होती. इंडियानं 264 बनवले ते, 264 रन 9 विकेटवर. ठीक आहे. याच्यात रोहित शर्मानं माहोल केलता भाई. रोहित शर्मा आता असं खेळला, रोहित शर्मानं म्हटलं इंटिन जाऊ द्या, आता यांना रन पाहिजे तर यांना मी रन देतो, जसं 2019 होऊ राहिलं. तर 2019 रोहित शर्मा थांबून खेळत होता थोडा आणि लंबा जात होता. तर येणं रन दिसते पण येणं क्विक स्टार्ट दिसत नाही, कारण की ते अलाव नाही आहे ना. आता अलाव असतं तर येणं तेही केलं असतं, पण आपली जे कोच आहे आणि सिलेक्टर आहे यांना काही वेगळं पाहिजे होतं, तर मग येणं तेच देऊन दिलं. बढिया. विराट आपला गिल कॅप्टन, त्याचे तिन्ही मॅचमध्ये रन नाही आहे. तिन्हीही, एक नाही तिन्हीही. काय म्हणणं आहे याच्यावर कोणाचं? काही आहे रे बा, काही असं काय मेंटॅलिटी असेल त्याची आता सध्याच्या कंडिशनमध्ये, त्याची लिमिट नाही. तिन्ही मॅचमध्ये ॲज अ कॅप्टन रन नाही, प्लेयर काय यार. मॅच ते एवढी गंदी हारलो. विराट कोहली 2 डक यार. रे कसं आहे माहीत आहे काय, काही फरक नाही पडत. 2 डक आहे, कारण की भाऊबाशी पहिलेच ऑलरेडी रेकॉर्ड आहे की त्याची लिमिट नाही. हां ठीक आहे, झाला डक काय आता काय करू शकतं त्याच्यात, जाणबुजून थोडे गेलं ते तर फक्त इंजिन गरम करायचं काम होतं. इंजिन गरम झालं, आता पाय रन आले तिसऱ्या मॅचमध्ये रन. श्रेयस अय्यर काय बढिया खेळला श्रेयस अय्यर. 77 बॉलमध्ये 61 रन, 7 चौके, एकही छक्काने पण 7 चौके मारले. बहुत बढिया. झॅम्पाने विकेट घेतली होती त्याची श्रेयस अय्यरची, मी मोबाईलमध्ये पाहून सांगू राहिलो. अक्षर पटेल यार मी हायली रेट करतो या माणसाला, की म्हणजे अक्षर पटेल जोपर्यंत टीममध्ये आहे तोपर्यंत टीम हारू नाही शकत असं मला वाटते. हारली म्हणा ती मॅच 2, पण अक्षर पटेल तगडा खिलाडी आहे भाई. मला असं वाटतंय की अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या जर 2023च्या वर्ल्ड कपमध्ये असते, आज काही सिनेरियो वेगळा असता. कारण अक्षर पटेल भाई तो किती प्रेशर सिच्युएशनमध्ये तो बॅटिंग करू शकते, त्याला घंटा फरक नाही पडत काय. तो अक्षर पटेल झाला, हार्दिक पांड्या झाला, वॉशिंग्टन सुंदर झाला, हे लोक असेच आहे. वॉशिंग्टन सुंदर त्यानं ते 99 बनवलं ते बॉर्डर गावस्करमध्ये, त्याला फरक नाही पडत बॉलर कोण आहे, काहीच घंटा फरक नाही पडत. वाशीला अजून जर समजा आता न्यूज येऊ राहिली की वॉशिंग्टन सुंदरले CSK घेणार आहे. जर असं झालं तर यार प्लीज, म्हणजे हे इम्पॉसिबल गोष्ट आहे, मला नाही वाटत असं होणार, पण असं प्लीज करा की त्याच्या बॅटिंगवर काम करा आणि त्याच्या बॉलिंगवर काम करा. धोनी आहे भाई, मला भरोसा आहे MS धोनीवर की त्यानं खतरनाक प्लेअर बनवलेले आहे. बिलकुल बनवले, चांगले बनवले यार, बढिया बनवले. लय इच्छा आहे की रविचंद्र अश्विन जशी बॅटिंग आहे बॉलिंग आहे तशी प्रॉपर बॉलिंग वॉशिंग्टन सुंदरले त्यांना करून द्या धोनी म्हणा. आणि सुरेश रैना तर आता बॅटिंग कोच बनणार आहे असं पहिले काही न्यूज येऊ राहिली ती. तर जर बॅटिंग कोच बनले सुरेश रैना तर भाई प्लीज रिक्वेस्ट आहे, खरंच रिक्वेस्ट आहे, धोनीला रिक्वेस्ट आहे आणि आपलं काय रे बा सुरेश रैना त्यांनाही रिक्वेस्ट आहे
यार वॉशिंग्टन सुंदरच्या बॅटिंगवर आणखीन काम करा. भाई त्याच्या बॅटिंगवर तोड नाही आहे बरोबर आहे, पण जर आणखीन जर पॉलिश केलीन ते तर यार लय बढिया काम होऊन जाईल. एकदम भयंकर बढिया काम होऊन जाईल. वॉशिंग्टन सुंदर लय तगडा खिलाडी आहे, एवढा तगडा की त्याची लिमिट नाही. फक्त एक इम्पॅक्ट रूल ज्यानं वॉशिंग्टन सुंदर खेळत नाही IPL. इम्पॅक्ट रूलच आणून तिथलं ऑलराऊंडर बनूच नाही राहिले आपल्या इंडियात. काय करू शकतात याच्यावर. वॉशिंग्टन सुंदर चमकला पाहिजे यार. माहिती मनापासून इच्छा आहे. तो मॅच विनिंग प्लेअर आहे भाई. तो कुठूनही काही करू शकते. त्यानं विकेटही खतरनाक खतरनाक घेतलेले. असं नाही की बा तो लुख्यांच्या टेलेंडरच्या विकेट घेते. नाही बेटा त्यानं जोर उठले घातला, बेन स्टोकले दिले गड्डे. लय डेंजर खिलाडी आहे वॉशिंग्टन सुंदर. अजून काम करावं. के एल राहुल पहिली मॅचला बढिया खेळला, दुसरी मॅच खराब झाली बरोबर आहे. इट्स ओके, काही नाही भाई. तूही करून घेशील कमबॅक माहीत आहे आपल्याला. के एल राहुल भाई लय टॅलेंटेड प्लेअर आहे यार. काय छक्के मारते, काय खेळते. मला असं वाटते कधी कधी आता के एल राहुलला T20 पासून दूर केलं तर ते के एल राहुलसाठी चांगलं झालं. कारण की कसं आहे माहिती आहे काय, आता 2 फॉर्मॅट आहे के एल राहुलपाशी. यार सॉरी ना, फटाके होते ते. 2 फॉर्मॅट आहे के एल राहुलपाशी. हे 2 तर पहिला आहे ODI आहे, दुसरा आहे टेस्ट. त्याला आता एवढं क्लिअर आहे की बा आपल्याला 2 लंबे फॉर्मॅट खेळणं आहे. ठीक आहे, एका याच्यात ओपनिंग करणं आहे, एका याच्यात मिडल ऑर्डरमध्ये राहणं आहे. मिडल ऑर्डरमध्ये के एल राहुलला खेळवायचं आहे. म्हणजे हे 5 नंबरवर त्यावेळेस तो खेळत होता, त्यावेळेसही चांगलं होतं. मग आपले पहिले 5ला स्ट्रॉंग होते. पहिले 5 बनू शकतो किंवा पहिले 4 बनू शकतो. कारण गिल प्रेशर सिच्युएशनमध्ये म्हणायला नाही पाहिजे, पण गिल लवकर विकेट फेकते. कोणती प्रेशर सिच्युएशनमध्ये पहा, का म्हणा प्रेशर सिच्युएशन असं आहे ते. हां सो नाही यार, गिल नाही काम करा. गिल बनाव भाई, महिला इच्छा आहे बनाव, गिल बनाव, सगळे चांगले बनाव. आपल्या इंडियासाठी जर कोणी खेळत असेल तर मी कोणाचंच कधीच वाईट नाही पाहणार आहो. सगळे चांगले खेळाव. गिलनं 150 सेंचुऱ्या मारा, माझ्या एवढं म्हणणं आहे बस. ठीक आहे. तर पहिले के एल राहुल खेळतो ना 5 नंबरवर. आता के एल राहुल खेळतो राहिला 6व्या नंबरवर वाटते. 6व्या नंबरवर, हां 6व्या की 7व्या नंबरवर खेळते के एल राहुल. तर के एल राहुल 6व्या-7व्या नंबरवर याच्या मागचं कारण असं आहे की मला असं वाटते जर वरती काही गडबड झाली, कितीही काही गडबड झाली तर के एल राहुल सांभाळून घेईन. हे सगळ्यांना लक्झरी माहीत आहे. के एल राहुल म्हणून मारा लंबे. के एल राहुल म्हणून मारा लंबे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही असंच झालं. हार्दिक पांड्या एवढा खतरनाक खेळला कारण की त्याला माहीत आहे की त्याच्यासमोर के एल राहुल आहे. तो काहीही झालं, माझी विकेटही पडली, तो काढून देईन. अक्षर पटेलने लंबे मारले चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. तो काही लुख्खा नाही खेळला भाई. अक्षर पटेलने धपाधपा मारले. त्याला माहीत आहे त्याच्यानंतर के एल राहुल आहे. असा विषय आहे तो. के एल राहुलने सगळं काळी खेळणं 1 2 3 4 5 6 6व्या नंबरवर के एल राहुल खेळत येतं. के एल राहुल भयंकर टॅलेंटेड प्लेअर आहे भाई. त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या बद्दल पहिले बोललो आपण. वॉशिंग्टन सुंदर आणखीन पॉलिश व्हावं यार, माझी लय इच्छा आहे. म्हणजे भयंकर इच्छा आहे. नितीश कुमार रेड्डी 2च मॅच खेळला वाटते. पहिली दुसरी. पहिले याच्यात नॉट आउट आला काहीतरी 12वर 19 की काहीतरी असं गेलं तर. म्हणजे शेवटचे ते 2-3 छक्के एका ओव्हरमध्ये ते बढिया मारले होते. याच्यात खराब खेळला बिचारा. खराब नाही खेळला, इट्स ओके, काय म्हणू शकतो पण नवीन मॅच आहे. इथं रक्त गरम व्हावं यार. म्हणजे हाही तगडा खिलाडी म्हणावं एकदम सेम. हार्दिक पांड्या तर नाही म्हणत, पण म्हणजे असं नाही की बा हार्दिक पांड्या एकाचा, पण हार्दिक पांड्यापेक्षा चांगला बनाव. कोणीही कोणत्या प्लेअरपेक्षा चांगला बनाव. हर्षित राणा कोण होतं रे बा म्हणणारा हर्षित राणाले? काय होतं तो? कोण होतं ट्रोल करणारा? येऊन ना समोर. काय म्हणणं आहे कोणाचं? 3 चौके मारले हर्षित राणानं. 18 बॉलमध्ये 24 रन, 133चा स्ट्राईक रेट. 133चा स्ट्राईक रेट वरते कोणाचाच नाही आहे. रोहित शर्माचा नाही, गिलचा नाही, विराटचा नाही, श्रेयसचा नाही, अक्षर पटेलचा नाही, के एल राहुलचा नाही, वॉशिंग्टन सुंदरचा नाही, नितीश कुमार रेड्डीचा नाही, पण हर्षित राणाचा 133चा स्ट्राईक रेट आहे. भाई ट्रोल मी नाही केलं. काहून माहीत आहे काय? त्याच्या मागं कारण असं होतं की हर्षित राणाला कोणाच्या जागेवर आणलो आपण? मोहम्मद शमीचे. शमी हा खिलाडी ODIमध्ये काय करू शकते
सगळ्यांना माहीत आहे. मी एक एक गोष्ट 10 वेळा म्हणणार नाही, माहीत आहे सगळ्यांना. मी पहिले बोललो याच्यावर, लय वेळा बोललो मी. शमी ज्यावेळेस ICC इव्हेंट येते त्यावेळेस शमी पागल होऊन जाते. तो काहीच नाही पाहत. तो बोलते बॉलसोबत की बॉल बेटा असाच आहे आणि तो बॉल तसाच जाते. काय बॉलिंग करते यार शमी. ते 2023 मध्ये इंडिया वर्सेस इंग्लंड ODIची मॅच, काय बॉलिंग केली शमीनं. म्हणजे तो बेनस्टोक तो म्हणत होता भाई तू माझी विकेट घेऊन घे, पण एवढं खतरनाक. त्याच्यात तोंड पाहिजे जर असं बेनस्टोकचं पाहिजे, बटलरचं पाहिजे, किती किती खतरनाक. बेनस्टोकलाच किती गंदा आउट केलं शमीनं. एक बॉल बाहेर, एक बॉल अंदर, एक बॉल बाहेर, एक बॉल अंदर. भाई यार मिचेल स्टार्क आणि शमीचे रेकॉर्ड पाहिले तर सारखेच आहे. काय म्हणणं आहे. शमी हा विकेट टेकर एवढा खतरनाक आहे, त्याची लिमिट नाही. विचार करा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती. काय म्हणणं आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल हे जर एवढे एका याच्या टीममध्ये असन तर भाई समोरचे तर नंगे होऊन जातील. आणि त्याच्यात एखादा लेफ्ट आर्म पेसर टाकला अर्शदीप सिंग सारखा, बस मेले लोक, मेले खतम. विचार करा. मोहम्मद सिराजही भाई साधा बॉलर नाही आहे. त्याने सांगून दिलं इंग्लंडमध्ये की बा मी काय चीज आहो. फक्त जरासा जसप्रीत बुमराह आहे ते म्हणून मी जरासा आवरून घेतो, नाही तर मी कुठलं डेंजर चीज आहो भाई. त्यानं सांगून दिलं. विचार करा बॉलिंग लाईनअप जर अशी असेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नाही जसप्रीत बुमराह, शमी, अर्शदीप सिंग, एक सेकंड, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, किती उरायले रे बाय. वॉशिंग्टन सुंदर हे फुग्गा स्पिनर नाही आहे बेटा. अश्विन आहे तो दुसरा लायना, लक्षात ठेवजा. अश्विन आहे तो अश्विन. आता जेव्हा तो समजा हे ट्रेड जर झाला, गुजरात आणि CSKचा हा ट्रेड जर झाला, वॉशिंग्टन सुंदर जर CSK मध्ये गेला तर मग बेटा तुम्ही त्याची शायनिंग पाहिजे. मग जो तो मारन, बॅटिंग नाही मारन, बॉलिंग नाही मारन, जे काम करतात ते CSK वाले. भाई मी मुंबईचा फॅन आहो ठीक आहे, पण आपल्या इंडिया प्लेयरले जर काही फायदा होत असेल तर लय चांगली गोष्ट आहे. धोनीने यार पती राणाले बनवलं. मला कधी कधी असं वाटते की आपण IPL खेळतो ठीक आहे, आपण IPL मध्ये काही प्लेयर बनवतो, आपले प्लेयर बनवतो, फॉरेनचे प्लेयर बनवतो, त्यांनी ग्रूम करतो आपण. आता मला कधी कधी असा विचार येते की समजा पती राणा हा बॉलर लुख्खा लिच्छड बॉलर होता, त्याला धोनीनं बनवलं. धोनीनं हेझलवूडलाही बनवलं, हे माहीत नसेल कोणाला. धोनीनं पती राणाची गोष्ट चालू होती, तर धोनीनं पती राणाले बेटा पकडलं आणि जे बनवलं. तुम्ही विचार करा, तो इंटरनॅशनल लेवलवर तेवढी तबाही करू राहिला IPL मध्ये, तेवढी तबाही. आता 1-2 सीझन त्याचे खराब गेले, पण पती राणा काय टाईपचा बॉलर आहे त्यांना माहीत आहे सगळ्यांना. एक सेकंड फक्त मी गोष्ट करत होतो धोनी आणि याची काय नाव आहे त्याचं, पती राणा. भाई विचार करा, धोनीनं एवढं बनवलं पती राणा रे. इन केस पती राणा इंडिया समोर त्यानं तसंच परफॉर्म केलं जसं धोनीने शिकवलं, तर मग काय होणार. माही या गोष्टीला फाटते एक गोष्ट पाय ना. म्हणून माझी इच्छा आहे की भाई वॉशिंग्टन सुंदर तगडा होय भाई. तू दुसरा अश्विन बन, अश्विनपेक्षा खतरनाक बन. अश्विनच्या छात्यावर, अश्विनच्या जीवावर एक WTC सायकल खेळलो आपण, एक WTC सायकलचं फायनल. अश्विन एवढ्या खतरनाक भाई. जडेजा आणि अश्विन विकेट तर खतरनाक घेऊन गे. इंडियामध्ये बना, बाहेर बना, इंडियामध्ये तर तोडच नाही आहे. एक साईडने जडेजा लागला, एक साईडनं अश्विन लागला, एक साईडने जडेजा लागला, एक साईडनं अश्विन लागला. खेळा. कोणाला ठुरायले ते दोघं, कोणालाच नाही ठेवत ते दोघं. एवढा खतरनाक काम आहे दोघांचं. वॉशिंग्टन सुंदर भाई इच्छा आहे. हां, हर्षित राणा आपण 20 डबल भटकलो. हर्षित राणा 18 बॉल 24 रन. भाई खेळ भाई, तू चांगला खेळ. तू यार खतरनाक बॉलर बन भाई. कसं आहे माहिती आहे काय, ट्रोलिंग गिलिंग हसी मजाक ठीक आहे, मी ट्रोल असतो करत, हसी मजाकपर्यंत ठीक आहे आपली.
यार मला डिस्क्रिप्शन नाही बनवायचं आहे एक, जसं तो एपी क्रिकेट फो बनवते मला बनवता नाही येत. कॉपी करणं चांगला नाही वाटत. काय कॉपी करतो मी, बनवा पण मला एडिटिंग नाही जमत, तोही एक प्रॉब्लेम आहे. मी हे पाय तुम्हाला विषय माहिती आहे काय आता, मला करायचं आहे लाईव्ह स्ट्रीम. भाई कामच नाही करू राहिलं, माझा आवाज समोर चालला, मी मागं चाललो, आणि मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ टाकू राहिलो 20 मिनिटाचा, तो चालला 10 मिनिटाचा, 8 मिनिटाचा. भाई काय करू मी याच्यावर, म्हणजे किती खराब गोष्ट आहे यार. लाईव्ह स्ट्रीम नाही करता येऊ राहिलं, काय प्रॉब्लेम आहे काही समजूच नाही राहिला. पाहतो मी करतो. हर्षदीप सिंग 13 रन 14 बॉलमध्ये 2 चौके. बढिया खेळला भाई, तू बढिया खेळला. मोहम्मद सिराज, अलिखित सत्य आहे हे दगडावर लिहिलेलं की मोहम्मद सिराज नॉट आउटच येणार. हे पाहताच काय आपण, यांची बॉलिंग पाहून काय करता लेखावं. जाऊ दे. झॅम्पानं 4 विकेट घेतल्या. स्पिनर आहे तो, आपला स्पिनर कुलदीप यादव. तो बसला तिथं, बसून ठेवलं त्याला, बसला नाही बसून ठेवलं. आपल्या वॉशिंगने सुंदरने चांगल्या विकेट्या घेतल्या भाई, 2 काही खराब नाही गेल्या. पण भाई कुलदीप यादव आहे. मग याच्यावर ऑस्ट्रेलियानं काय केलं यावेळेस, ट्रॅव्हिस हेडनं रन नाही बनवले बरं, 3 मॅचमध्ये नाही रन बनवले. तो T20मध्ये ना फुटून जाव, म्हणजे T20ची गोष्ट नाही करू राहिलं कोणी, काय बरबादी करण तिकडे कोणी, तिकडे बरबादी कोण काय करण ते कोणी गोष्ट नाही करू राहिलं. पण एक गोष्ट सांगू राहिलो, 5 मॅचची सिरीज आहे ते, एखाद्यानं तर जिंदगी बरबाद करूनच राही नाही. एक तर फिटते गॅरंटेड. मी तर स्कॉडही विसरलो, स्कॉड काय आता T20चा. तर याच्यात पाहून घ्या 1 मिनटं. मिचेल मार्श 11 रन 24 बॉलमध्ये 1 चौका, 45च्या स्ट्राईक रेटनं खेळले भाऊ. ट्रॅव्हिस हेड जिंदगी बरबाद आहे या माणसाची. याचं डाऊनफॉल पाहूनला मजा येऊ राहिली. माझं स्वप्न होतं याचं डाऊनफॉल पाहिलं, आज पाहू राहिलो मी. हा शॉर्ट, मॅथ्यू शॉर्ट भाई 78 बॉलमध्ये 74 रन. हा कॉलोनी आहे भाई, हा कोण आहे हा. चाले हे शेवटी 2-3 विकेटा भेटून गेल्या आपल्याला, म्हणून ते तेवढं दिसू राहिलं. नाही तर एवढं गंद दिसलं असतं ते की त्याची लिमिट नाही. नाही खरं या विकेटा समजा हे जराशा भेटून गेलं शेवटच्या याच्यात, नाही तर भाई तुम्हाला माहित आहे यांना एवढ्या स्मूथली मॅच नाही ते, त्यांना काहीच घेणं नव्हतं असं वाटू राहिलं. तर इमानदारीनं सांगितलं तर लहान लेकरासोबत मोठ्यांची मॅच लावली सेम असं वाटत होतं. एवढं गंद खेळलो आपण का म्हणा आता, म्हणजे अजून घेऊन घ्या भाई, कॅप्टन्सी घेऊन घ्या. अजून काय म्हणा आता, एवढं गंदा हारणं नाही पाहिलं यार मी. 117 बॉलमध्ये 117 रन पाहिजे होते, तिथूनही हारलो आपण. बॉलिंग लाईनअपमध्ये मोहम्मद सिराज, हर्षदीप सिंग, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल. शमी घरी आहे, बुमराह रेस्ट दिला. आपण असं नाही म्हणत त्यांच्याच भरोशावर आहो. अबे पण शमी हे मॅचने जितनच नव्हती भाई, इमानदारीने सांगतो. कसं आहे म्हणजे ते एबी क्रिकेट इन्फोनं म्हटलं यार त्यानं, मी तो व्हिडिओ पाहिला त्याचा, म्हणजे मी त्याचे सगळंच व्हिडिओ पाहिला असतो भाई, मी फॅन आहो त्याचं, सांगू राहिलो पहिलेच मी. मी असं नाही म्हणत की आपण हे मॅच म्हणजे नाही, तो त्यांनी असं वाटलं होतं की हे मॅच आपण जिंकलो असतो जर काही जवळ क्लोज झालं असतं, एक आणखीन विकेट पडली असती तर. पण मला नाही वाटत ऑस्ट्रेलिया इथून मॅच सोडणार नव्हती, एवढं गॅरंटी होती, त्यांना सोडलीच नाही. वन साइडेड हारलो आपण हे मॅच. बरं तिसरी मॅच पाहून घेऊ आपण एकदा.
जे झालं ते झालं, सोडून द्या, मूव ऑन करा आणि समोरच्याकडे पहा. आता आपण हेच म्हणू शकतो, चुकांपासून शिकणं हेच माणसाचं काम आहे, बाकी माणसाचं काही काम नाही आहे. याच्यात दोन याच्यात पहिल्या दोन याच्यात इंडियानं पहिले बॅटिंग केली ती, तिसऱ्या याच्यात इंडियानं पहिले बॉलिंग केली. सॉरी रिअली सॉरी. मिचेल मार्श चांगला खेळला, यांची ओपनिंग पार्टनरशिपही चांगली झाली आहे. पण मिचेल मार्शनं 50 बॉलमध्ये 41 रन, 50 बॉलमध्ये 41 रन केले, 5 चौके 1 छक्का, 82चा स्ट्राईक रेट. ट्रॅव्हिस हेड 29 रन केले, 25 बॉलमध्ये 6 चौके मारून. मोहम्मद सिराजनं आपल्या ट्रॅव्हिस हेडले चांगल्यानं बांधून ठेवलं तिन्ही याच्यात, ठीक आहे. त्यांची ओपनिंग पार्टनरशिप नाही म्हणता म्हणता तरी दोघांचे जर पकडले दोन्ही ओपनरचे रन 41, 40 आणि 30 सरळ 40, 50, 60, 70 रन दिले ओपनरनं, ठीक आहे. तो मॅथ्यू शॉर्ट यार झोप कोण येऊ राहिली, यांची टेलला लवकर आउट झाली. सरळ जाऊ द्या, बाकीचं काय पाहतं त्यांचं जाऊ द्या, आपण आपलं पाव माणसानं. बॉलिंग सांगून तर बॉलिंग आपली आहे भाई. मोहम्मद सिराज 5 ओव्हरमध्ये 1 मिडियन टाकला, बढिया केलं. 24 रन दिले, 1 विकेट घेतली, 4ची इकॉनॉमी, बढिया. हर्षित राणा जर तेही पाहायला मी ते कोच काहीतरी म्हणून राहिला, हर्षित राणाचा चाइल्डहुड कोच किंवा गौतम गंभीरनं तिला असं वाटलं, एक तर परफॉर्मन्स दे, नाही तर सरळ मी तुला बाहेर काढतो टीमचे. काय सांगा, खरं माहीत नाही यार खरं काय असतं कोणी, कारण ते कसं आहे गोष्टी तर मग मी फैलून देईन, किंवा T20मध्ये कोणाची वापसी होऊ राहिली, डेव्हिड वॉर्नर आपल्या इकडे खेळू राहिला, सचिन तेंडुलकरनं रिटायरमेंट वापस घेतली, तर हर्षित राणा 4 विकेट घेतल्या, 4च्या इकॉनॉमीनं, 4.50च्या इकॉनॉमीनं 8.4 बॉल टाकले, 4 विकेटा घेतल्या आणि त्याच्यातल्या 2 विकेटा एकाच ओव्हरमध्ये घेतल्या टेलेंडरच्या. नाही विकेटा घेणं असते भाई, चांगला खेळला तो. प्रसिद्ध कृष्णा 7ची इकॉनॉमी आहे. प्रसिद्ध कृष्णावर काय बोला यार, हे तिसरी मॅच आहे ODIची. प्रसिद्ध कृष्णावर काय बोलाव. इंग्लंडमध्ये पहिले 2 मॅचेसमध्ये प्रसिद्ध कृष्णाची 6ची इकॉनॉमी होती टेस्टमध्ये. पण माहीत आहे मी मजा घेतली प्रसिद्ध कृष्णाची, ठीक आहे. पण त्याच्यानंतर एक सेकंड आलो, ते गोष्ट अशी होती की आपण तिसऱ्या मॅचवर बोर राहिलो. तो व्हिडिओ तुमच्यासाठी इथं कंटिन्यू आहे, पण माझ्यासाठी थांबला होतो जरासा वेळ. सो तिसऱ्या मॅचमध्ये माहोल झाला, इंडियाच्या बॉलिंगनं चांगली बॉलिंग केली. कुलदीप यादव 1 विकेट. शेवटच्या मॅचमध्ये कुलदीप यादवला यासाठी उतरवलं होतं की आपली इज्जत थोडीशी वाचून जाईल म्हणून. हे यांना पहिल्या मॅचमध्ये नव्हतं समजलं, काय माहीत का बरं. आपल्या इथे अशी परंपरा आहे की कुलदीप यादव नावाचा प्रकार किंवा लेफ्ट आर्म पेसर किंवा एकदम जो चांगला स्पिनर असेल तो आपल्या बेंचवर बसल्या जाईल, कारण की यांना 8पर्यंत बॅटिंग पाहिजे. बॅटिंग आणि बॉलिंग म्हणजे यांना थोडं असं पाहिजे. यांना का बरं असं समजत नाही. इट्स ओके, कधी हसी मजाकमध्ये असंही बोलत असतो मी. असं बोलू काय थोडंसं बरं वाटतं काय, म्हणजे का मी असं यांना का बरं असं समजत नाही की बेटा कुलदीप यादव असा बॉलर आहे जो कुणाला 0वरही आऊट करू शकते, कुणाला 10 रनावरही आऊट करू शकते. हे ते 10 रन यांना बॅटिंग पाहिजे, पण समोरच्या जे 50 रन अडवणारा नाही पाहिजे. तो कुलदीप यादव आहे, तो लेफ्ट आर्म पेसर अर्शदीप सिंग आहे. काय म्हणावं आता याच्यावर. जे इंडियानं बॅटिंगमध्ये गेलं ते सगळ्यांना माहीतच आहे. रोहित शर्माला गरम देऊन दिले त्यांनी. 125 बॉलमध्ये 121 रन, नॉट आऊट. विराट कोहलीनं गरम देऊन दिले. विराट कोहलीचं इंजिन गरम झालं तर 2 याच्यात 3ऱ्या याच्यात त्यानं फुकून टाकलं.
81 बॉलमध्ये 74 रन 18 रन त्यांना एक्स्ट्रा दिले. 18 दिले भाई, 18 लय येऊ राहिलं. काहीच नाही, कोणालाच विकेटा नाही भेटल्या भाई. एकच विकेट भेटली, ती हेझलवूडला भेटली आणि श्रेयस अय्यरचे लागून गेले. म्हणजे असं म्हणायला नाही पाहिजे, हसी मजाक म्हणा ठीक आहे, वेगळी गोष्ट आहे, पण श्रेयस अय्यरला भाई लागलं भाई, चांगलं नाही झालं. ती मॅच विनिंग प्लेअर आहे तो आपला. तुरुप म्हणजे इक्का आहे तो, तुरुप इक्का म्हणतात ना वाटतं असं, त्या टाईपचा प्लेअर आहे भाई तो कुठं नाही मॅच जिंकून आणू शकते. अय्यर आहे तो. आता 4थ्या नंबरसाठी कोणाकोणाचे दरवाजे उघडले की त्याची काही लिमिट नाही. आता असं म्हणून राहिलं रजत पाटीदार, संजू सॅमसन, ईशान किशन, अजून एक होता रिषभ पंत. या 3-4 जणांचे दरवाजे उघडले. आता पाहू अजूनही काही म्हणजे हे येनलेच आणतात की अजून कोणत्या T20 वाल्याला घेऊन येतात, सांगून नाही ना काय करू शकतात काही लोक. आपण इथे किती बोबललं, होणार तेच आहे. जे करायचं आपल्या कोचले, जे करायचं आपल्या सिलेक्टरले. इथं प्लेइंग 11 बनवूनही काही अर्थ नाही आहे, कारण की म्हणून मी प्लेइंग 11 जनरली बनवत नसतं, पण मला बनवायला आवडते. पण मला एवढंही माहीत आहे की आपण जर प्लेइंग 11 बनवली तर हे चुकीचीच राहणार आहे. सो अशी ही मॅच झाली. या मॅचमध्ये यांचे इंटरव्ह्यू झाले दोघांचे. यांना फायनली गुड बाय म्हटलं सिडनीलाच होती ना मॅच. आणि जे लास्ट मॅच होते सिडनीची, त्याच्यात रोहित शर्मा ड्रॉप होता टेस्टमध्ये बॉर्डर गावस्कर. यार असं वाटते काश बॉर्डर गावस्करमध्ये एवढे लोक फॉर्ममध्ये असते. तर जसं ऋषभ पंत झाला. ऋषभ पंत इंग्लंडच्या सिरीजमध्ये लय फॉर्ममध्ये होता. त्यानं पहिल्या त्याच्यात 2 सेंचुऱ्या मारल्या होत्या. तेवढा तर ऋषभ पंत झाला, गिल झाला, जयस्वाल झाला. जयस्वाल होता पण म्हणजे थोडा आणखीन सांभाळून घेता यार, थोडा आणखीन. अजून कोण होतं रे यार बॉर्डर गावस्करमध्ये. आपले 2 प्लेअर तर आउट ऑफ फॉर्म होते एवढं तर माहीत आहे आपल्याला. म्हणजे रन नव्हते येऊ राहिले ते बॅटने. एक विराट कोहली होता, एक रोहित शर्मा होता, पण बाकीचे यार रवींद्र जडेजा ठीकठाक चालला बॉर्डर गावस्करमध्ये, पण तो इंग्लंडमध्ये लय खतरनाक चालला. तेवढा आणखीन चालून घेता यार तिथं. म्हणजे ते दोघं वाचले असते या टेस्टसाठी, खरंच वाचले असते ते. जर एवढे हे जर फॉर्ममध्ये असते सगळेजण, या दोघांनी सोडलं तर काय सुरू राहिलं की अरे या दोघांना एवढा 15-20 वर्ष इंडियाला सर्व केलं. यांना 1 साइडेडली मॅचेस जिथून आणल्या विराट कोहली, रोहित शर्मानं. आता समजा त्यांचा काही वेळ खराब आहे तर कोणी समोर नाही येऊ राहिलं, मग काय म्हणा आता यायला. काश पाहू का होते तो. आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू. मी नेक्स्ट व्हिडिओ आताच म्हणून राहिलो सध्या, जस्ट नाव हा व्हिडिओ एंड केल्यावर, अपलोड केल्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू याच्यावर. T20चं काय विषय आहे आता. उद्या T20ची मॅच आहे रे वा. अबे तुम्हाला माहिती आहे की नाही उद्या T20ची मॅच आहे. ते मॅच इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची आहे भाई. मेरे मॅच सोपी नाही आहे ते. त्यांची जराशी टीम बा तुम्ही ऑस्ट्रेलियाची. इंडियाची ठीक आहे चांगली आहे, पण ऑस्ट्रेलियाची कमी नाही आहे. तर एकदा इंडियाची टीमही पाहून घेऊ आपण. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू का मी तसं होईल. तर सरळ हे सिरीज आपली लय खराब गेली. पण कोणाला घंटा खराब नाही वाटू राहिलो की हे सिरीज आपली खराब गेली म्हणून. सगळे खुश आहे. सगळ्यांना तर फटाके फोडले असन किंवा दोघांची रनले मॅच लागून गेली, पण असं व्हायला पाहिजे होतं. सो जे झालं ते झालं. चला भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय रे भाई. आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू T20चा. ठीक आहे, बाय.